आज पहिल्यांदाच इडलीच्या भांड्यामध्ये दाल बाटी बनवली. पहिल्यांदाच बनवली आहे, पण प्लॅन आणि ही ट्रिक मात्र सक्सेसफुल झाली. कशी बनवली दाल बाटी सांगतेच पुढे. पण पहिलं तर बरणीमधली मुगाची डाळ संपलेली होती, ती भरून घेतली. आजचं वरण एकदम स्पेशल आहे, कारण मी आज 5 डाळींचं वरण बनवणार होती. एका व्हिडिओमध्ये ना मी बघितलं होतं, म्हटलं चला आज आपण असं ट्राय करून बघूया. वरण बनवण्यासाठी तूर, मूग, हरभरा, उडदाची डाळ आणि मसूरची डाळ ह्या सगळ्या 5 डाळी घेतल्या. छान स्वच्छ धुवून घेतल्या आणि लगेच कुकर लावून दिला. दुसऱ्या बाजूला भात पण बनवून घेतला आणि लगेच बाटीची तयारी करायला घेतली. बाटीसाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडासा रवा, डाळीचं पीठ आणि हातावर थोडासा आहे ना ओवा घ्यायचा, मस्त चोळायचा आणि तो पण त्यामध्ये टाकायचा. मीठ टाकायला विसरायचं नाही. मीठ टाकले की चव कशी एकदम भन्नाट येते. एकदा मी दाल बाटी बनवली होती आणि तेव्हा मीठ टाकण्याचाच विसरली होती. मग काय चव बिघडूनच गेली होती. म्हणून मी तुम्हाला सांगते की मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही. हळद, खाण्याचा सोडा, तेल किंवा तूप टाकून हे पीठ छान असं मळून घ्यायचं. जसं आपण पोळीसाठी मळतो ना, सेम तसंच थोड्या वेळ भिजत ठेवायचं. कुकरने मला इथे इतकं घाबरून दिलं होतं ना, आणि हा कुकर आहे ना कधी उतू जात नव्हता, पण ह्या आठवड्यामध्ये इतका उतू जातोय की काय सांगू. छोटीशी पोळी लाटून त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं. जसं आपण मोदक बनवतो तसा आकार द्यायचा. आता इथे माझं आहे ना छान असं वरण बनलेलं आहे. दुसऱ्या बाजूला ढोबळी आणि इकडे माझ्या बाट्या सुद्धा रेडी झालेल्या आहे. आता हे उतू गेलं, याकडे अजिबात लक्ष देऊ नका. बाटी एकदम छान आणि परफेक्ट बनलेली आहे. लेअर सुद्धा पडलेले आहे. इतक्या छान सॉफ्ट मस्त मऊ मऊ झालेले आहेत. आता ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. सगळ्या बाटी तळून घेतला आणि लगेच जेवणाला बसलो. इथे छान बाटी सुरून घेतली, वरण टाकायचं, त्यावर मस्त तुपाची धार आणि मग काय फस्त करायचं. चलो बाय बाय.